नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपल्याला सध्याच्या काळात इन्शुरन्स शिवाय पर्याय नाही. कारण आपल्याला पूर्वीचा काळ वेगळा होता, आजचा वेगळा आहे आणि पुढचा येणारा फार वाईट आहे. मित्रांनो, पैसे जर बचत नाही केले तर पैसे कमवायचे वेळी संपत हे प्रत्येकाला माहिती आहे. मित्रांनो, माहिती असून चालत नाही, काम करावं लागतं. जसं एखादा पदार्थ बघून आपलं पोट भरत नाही, तसं जर असतं तर आपण एखाद्या हॉटेलच्या समोर उभारल्यानंतर आपल्याला पोटामध्ये अन्न आलं असतं. असं होत नाही. प्रत्येकाला चांगल्या गोष्टी माहिती आहे मित्रांनो, परंतु त्या केल्या तरच तुम्हाला फायदा होईल. जसं शाळा कॉलेजमध्ये अभ्यास केलं तर पास होईल, चांगली डिग्री मिळेल. रुग्णानं ट्रीटमेंट घेतली तर त्याचा आजार कमी होईल. शेतकऱ्यानं पेरणी केलं तर धान्य उगवेल आणि गवत काढलं तर धान्य चांगलं स्ट्रॉंग उगवेल. तसंच आहे, तुम्ही पैसे कमवत आहे तर बचत करायला पाहिजे. आणि बचत फक्त LIC ऑफ इंडियामध्येच होते. कारण सांगतो, सक्तीची बचत असते. कारण आपण सक्ती जर स्वतःवर नाही केली तर चुकीच्या गोष्टी घडत असतात. सांगायची गरज नाही मित्रांनो, कळत नकळत. आणि ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपलं हसू होतं. बघा, लोक आपला तमाशा फुकट बघतात. पैसे देऊन आपण तमाशा बघतो, पिक्चर बघतो, खोट्या स्टोरी असतात त्या आणि सिरियल असतात. लाखो करोड रुपये ते कमवतात खोट्या गोष्टी तयार करून. मित्रांनो, मी टीका करत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. परंतु आपल्या जीवनाचा तमाशा फुकट होतो आणि लोक फुकट बघताय. आपण तमाशा तयार करतो. तमाशा म्हणजे प्लॅनिंग करत नाही आपण, आणि आपलं हसू होतं. मित्रांनो, सध्याच्या काळात हेच चाललेलं आहे. आपण जे कर्म करतो ना, त्याचं आपल्याला फळ नक्की मिळतं. चांगलं करा किंवा वाईट करा. आता चांगलं कर्मच मान्य नाही बऱ्याच व्यक्तीला. गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करतोय. बरेच लोक पॉलिसी करत नाहीत, जे पॉलिसी आहे त्या भरत नाहीत आणि रोज कंगाल होत आहेत. ही प्रोसेस चालू आहे रात्रंदिवस. आणि एक दिवस रिटायर झाल्यानंतर किंवा अपंग झाला, मोठा आजार झाला, तर उत्पन्न बंद झाल्यानंतर म्हणतो मी, उत्पन्न तर एक दिवस बंद होणार आहे, रिटायर होणार आहे. उत्पन्न बंद झाल्यानंतर तुम्हाला खरी माझ्या प्रत्येक वाक्याची किंमत कळेल. मित्रांनो, सत्य सांगणंसुद्धा आजकाल ऐकून घ्यायलासुद्धा कॅपॅसिटी राहिली नाही बऱ्याच व्यक्तीला. चांगलं सांगणाऱ्यालाच विरोध केला जातो. हे वस्तुस्थिती आहे आणि हे प्रमाण वाढत आहे. मित्रांनो, चुकीच्या ठिकाणी पैसे ठेवले जातात. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं चांदी, घर जागा जमीन, ह्या गुंतवणुकी वाईट नाहीत, परंतु ह्या गुंतवणुकीमध्ये ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी नाही. आणि पैसे कधीही काढल्यामुळे पैसेच राहत नाहीत आणि पैसे कमवायचं वय पण संपतं. हे नैसर्गिक चक्र आहे. उद्या जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ह्या जगात कोणीच मदत करणार नाही. इन्शुरन्स स्टोरेज कॅपॅसिटी असते. पैशाचं मोठं भंडार तुम्हाला लिहून मिळतं. जसे 1,000 भरले की 5 लाख रुपये. मेडिक्लेममध्ये सुद्धा तसंच आहे. 10,000 भरले की 5 लाख रुपये. मित्रांनो, दोन्ही पॉलिसी घेण्यासाठी मला लगेच फोन करा. ओके, थँक्यू.